सविनय जय भीम। आज 28 नोव्हेंबर क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन। समस्त भारतीयांना ज्ञानाची कवडं खुली करून शैक्षणिक क्रांतीची बीज पेरून जगण्याचा मूलमंत्र देणारे, सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे थोर समाजसुधारक, लेखक, विचारवंत राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित लिटिल चॅम्पच्या सुरमयी सुरांनी नटलेल्या, सजलेल्या आणि बहरलेल्या संगीत मैफिलीच्या महाअंतिम सोहळ्यात मी संदेश तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आजच्या तिसऱ्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी ओळख करून घेऊयात आपल्या परीक्षकांची। मान्यवर परीक्षक आहेत माननीय श्री मकरंद कदम सर। बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांचे शिष्य असलेले कदम सर हे स्वतः उत्तम एक गायक, उत्तम गीत संगीतकार आणि गझल गायक आहेत। टी सिरीज संस्कारसाठी संगीत संयोजनाचं ते उत्तमरित्या काम करत आहेत। रियालिटी शोच्या प्लेबॅक सिंगरसाठी ते मार्गदर्शन करतात। शास्त्रीय आणि सुगम संगीताचे अध्यापक, कार्टून्स आणि हिंदी चित्रपटासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले आदरणीय कदम सर आजच्या महाअंतिम सोहळ्याच्या परीक्षणासाठी आपलं परीक्षक म्हणून लाभलेले आहेत। त्यांचंही टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत। या महाअंतिम सोहळ्यासाठी जे दुसरे मान्यवर परीक्षक लाभलेले आहेत ते म्हणजे प्राध्यापक सिद्धार्थ कदम सर। कोकण कृषी विद्यापीठ पालघर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक कदम सर हे स्वतः एक उत्तम गायक असून उत्तम संगीत संयोजक म्हणून प्रसिद्ध आहेत। भीमाची तोप लयभारी अशा अनेक बुद्ध भीमगीतांच्या ध्वनिफितींची निर्मिती करून ते सामाजिक प्रबोधनाचं कार्य करीत आहेत। परीक्षक म्हणून लाभलेल्या आदरणीय कदम सरांचं मनपूर्वक स्वागत। या महाअंतिम सोहळ्यासाठी आपल्याला जे तिसरे मान्यवर परीक्षक लाभलेले आहेत ते म्हणजे संदीप पेंडुरकर सर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत संगीत शिक्षक, संगीत क्षेत्रातील एक प्रयोगशील कलावंत, संगीत विशारद आणि आदर्श संगीत विद्यालयाचे संस्थापक म्हणून सरांची प्रसिद्धी आहे। संगीत क्षेत्रातील अनेक संगीत मैफिलींना नामवंत गायक, कलावंत, नामवंत वादक यांना पेंडुरकर सर यांनी साथ दिलेली आहे। परीक्षक म्हणून लाभलेल्या पेंडुरकर सरांचे मनपूर्वक स्वागत करूया। राज्यभरातून दर्पण लिटिल चॅम्प या स्पर्धेला लाभलेल्या आपल्या उदंड प्रतिसादाला मानवंदना देत ऑनलाईन ही स्पर्धा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक धन्यवाद देत तुम्हा सर्वांच्या शुभाशीर्वादासह दर्पण लिटिल चॅम्प स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागातील पहिल्या स्पर्धकाला या मंचावरती आमंत्रित करतोय। आपल्या गायकीनं या फेरीची बहारदार सुरुवात करायला येते आहे आसरा मालवणची सलोनी महेश मेस्त्री। नमस्कार, माझे नाव सलोनी महेश मेस्त्री, मुक्काम पोस्ट आचरा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। माझे वय 16 असून मी दर्पण लिटिल चॅम्प्स अंतिम फेरीसाठी गाणे सादर करीत आहे।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। जाऊन या आश्रमात
करूया. सलोनी, खूप छान गाणी सादर केलीस तू. खरं तर अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाती हे गाणं आम्ही संयोजकांनी तुम्हा गायकांसाठी म्हटलं पाहिजे, कारण तुम्ही प्रत्येक गायकाने सादर केलेली गाणी ही आमच्या मनात करून ठेवलात. यानंतर या स्पर्धेतील पुढील गीत घेऊन येते आहे मैत्री महेश परुळेकर. जोरदार आणि तिचं स्वागत करूया. मैत्री महेश परुळेकर. माझे नाव मैत्री महेश परुळेकर, इयत्ता 7वी. मी दर्पण लिटिल चॅम्प्स या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी गीत सादर करत आहे. माझ्या गाण्याचे बोल आहेत का कळेना. भीमगीताचे बोल आहे माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान.
धन्यवाद. मित्रहो, दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेनं विविध सामाजिक शैक्षणिक कामाबरोबरच सांस्कृतिक अभिसरणाची चळवळ सर्वदूर पोहोचवली व मनोरंजनातून प्रबोधन हे ब्रीदवाक्य समोर ठेवून दर्पणने मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरता या वैयक्तिक गीत गायन स्पर्धेचं आयोजन केलं आणि सर्वांच्या सहयोगानं ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या संपन्न होते आहे आणि एका वेगळ्या उंचीवरती येऊन ठेपते. दर्पणच्या अशाच पुढील वाटचाली करता मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि पुढील स्पर्धकाला मंचावरती आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. Hi, my name is Arya Rahul Shende. My age is 13 years and I am from Nagpur. I am singing Aao Huzur. चाहत के उजले उजले नजारों में चलो दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलो आओ हुजूरा. Thank you. पुण्याई आम्हा माणूस किदे त्यानं दिधला
Thank you. धन्यवाद आर्या. हिंदी गाण्यातील अतिशय लोकप्रिय असलेलं हे गीत तू सादर केलंस आणि सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलंस. तुझ्या या गीतासाठी तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि या सोहळ्यासाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ही संस्था आता सिंधुदुर्गापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचली आहे आणि म्हणूनच नागपूरवरून ही आर्या सुद्धा आपल्या गाण्याचं सादरीकरण करण्यासाठी या स्पर्धेमध्ये उतरली होती. आर्या, तुझं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेतील पुढील स्पर्धक आपल्या समोर येते आहे कणकवली ओसरगाव मधून मिताली मुकेश तांबे. एकदा जोरदार आणि मितालीचं स्वागत करूया. नमस्कार, माझे नाव मिताली मुकेश तांबे, वय वर्ष 13, मुक्काम पोस्ट ओसरगाव बौद्धवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मी दर्पण लिटिल चॅम्प स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सहभागी होत आहे.
धन्यवाद. अतिशय सुरेख गीत सादर करून तुझ्या गायकीची मोहिनी आम्हाला घातलीस. धन्यवाद. मित्र हो, ही स्पर्धा ही नुसती स्पर्धा नाही आहे, तर ही स्पर्धा आम्हाला जाती धर्माच्या पलीकडे घेऊन गेली आहे. या स्पर्धेतला प्रत्येक सहभागी स्पर्धक आज हेच म्हणत असेल की गायन हीच आमची जात आणि गायन हाच आमचा धर्म. जात धर्म यांच्या पलीकडचं एक जागृत समाजमन घडवण्याचं कार्य या स्पर्धेनं केलं. अशा प्रकारच्या स्पर्धा आणि असेच नवनवीन उपक्रम दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या माध्यमातून इथून पुढे देखील होत राहोत, याच सदिच्छांसह पुढील स्पर्धकाला मंचावरती आमंत्रित करतोय. मी मानसी लतेश पाटेकर, इयत्ता 6वी, वय 12, गाव रेडी, तालुका वेंगुर्ला. मी दर्पण लिटिल चॅम्प्स या राज्यस्तरीय ऑनलाईन गीतगायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेत आहे.
लतेश बांदेकर, या महांतिम सोहळ्यामध्ये तू मराठी आणि हे बुद्ध भीमगीत अतिशय दर्जेदार सादर केलंस, त्याबद्दल मनपूर्वक तुझं अभिनंदन. ज्ञानपिपासू युगंधराच्या आठवणींना स्मरू, ज्ञानपिपासू युगंधराच्या आठवणींना स्मरू, साजरी भीमजयंती करू, साजरी भीमजयंती करू. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. विविध प्रकारच्या भाषणातून, गायनातून आपण बाबासाहेब समजून घेतो. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, आणि पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि बाबासाहेब समजण्यासाठी त्यांच्या गाण्यांना समजून घ्यावं लागतं, त्यांच्या गाण्यांना समजून घ्यावं लागतं. अशा या महामानवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अभिवादन केलेलं आहे आणि सामाजिक प्रबोधन देखील केलेलं आहे. यानंतर दर्पण लिटिल चॅम्प 2020 या महांतिम सोहळ्यातील शेवटचा स्पर्धा घेतोय. जोरदार टाळी स्वागत करूया कौस्तुभचं. नमस्कार, मी कौस्तुभ शरद सुतार दर्पण प्रबोधिनी लिटल चॅम्प मध्ये अंतिम फेरीतील माझं गाणं सादर करत आहे.
अशी ही सांस्कृतिक अभिसरणाची चळवळ पुढे अधिक गतिमान करण्यासाठी आणि हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गायनाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध राहूयात. मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन हाच प्रमुख उद्देश या बालकलाकारांच्या माध्यमातून त्यांच्या गायनातून खऱ्या अर्थानं सफल झालाय. या गीतासह 3 दिवस सुरू असलेल्या या महातीम सोहळ्याची ते सांगता होते. सर्व स्पर्धकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी निवेदक संदेश तांबे आणि मी निवेदक शैलेश तांबे या महाअंतिम सोहळ्यात इथेच थांबून तुम्हाला घेऊन जातोय स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याकडे, अर्थात पारितोषिक वितरण समारंभ. धन्यवाद. सविनय जय भीम. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 या महाअंतिम स्पर्धेचा पारितोषिक उद्घोषणा अर्थात दर्पण सन्मान सोहळा आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू करत आहोत. या सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी सन्मानित संस्थेच्या मान्यवर पदाधिकारी यांचे स्वागत. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजेशजी कदम, प्रमुख कार्यवाह आनंद तांबे, उपाध्यक्ष अनिल तांबे, महेंद्र कदम, सहकार्यवाह विशाल हडकर, खजिनदार नेहा कदम, दर्पण महिला फ्रंट अध्यक्षा स्नेहल तांबे, दर्पण स्टुडंट्स फेडरेशन अध्यक्ष संदेश कदम, तसेच दर्पणचे सन्माननीय पदाधिकारी, सदस्य आणि मानवंत सल्लागार यांचे स्वागत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य करणारे सन्माननीय प्रायोजक सुधा मानाजी तांबे व राजदत्त तांबे आणि समस्त परिवार. 3 दिवस सुरू असलेल्या दर्पण लिटिल चॅम्प्स स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांच्या वतीने प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त करतील पृथ्वी विनोद तांबे. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 या ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून 8 ते 16 वयोगटातील आम्हा मुलांना गीत गायन या स्पर्धेमध्ये सहभागी होता आले. याबद्दल दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचे मनपूर्वक आभार. शब्द गुंफले स्वरमाळेमध्ये गुंफली ही गीतमाळा, शब्द सुमने अर्पित करते श्रोते सुजन तुम्हाला. या गीतमाळेमध्ये ठरला मोठा श्रोत्यांचा आधार ही पृथ्वी मानते. मनापासून आयोजकांचे आभार आभार आभार. धन्यवाद. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख या नात्याने सन्माननीय सुभाष कदम हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सविनय जय भीम. मी सुभाष कदम, दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचा सांस्कृतिक विभाग प्रमुख. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने यावर्षी 8 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि ही स्पर्धा प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीवरती आणि मराठी हिंदी गाण्यांवरती आधारित होती. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला. एकूण 108 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि एकूण 108 स्पर्धकांमधून सर्वोत्तम 21 स्पर्धकांची आम्ही निवड केली आणि त्यांचा महाअंतिम सोहळा गेले 3 दिवस या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीत संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांचा शोध घेऊन या कलाकारांना चांगलं मुक्त रंगमंच निर्माण करून देण्याचं मोठं सहकार्य या संस्थेच्या वतीने होत आहे आणि त्याला उत्स्फूर्तपणे राज्यातून खूप मोठा प्रतिसाद लाभत आहे. खरं तर ही स्पर्धा ज्यांनी पार पाडली ते म्हणजे आयोजक आणि स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते म्हणजे परीक्षक आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी. या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या महाअंतिम सोहळ्यातून जे स्पर्धक विजेते ठरले आहेत
त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आता ऐकूयात ज्यांनी या स्पर्धेचं नीटनेटकं परीक्षण केलं त्या परीक्षकांच्या काही प्रतिक्रिया. नमस्कार. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित लिटल चॅम्प 2020 या वैयक्तिक गीत गायन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी 21 स्पर्धकांची आम्ही निवड केली होती. या सर्व स्पर्धकांचे सादरीकरण खूपच छान झाले. स्वर, ताल, लय, शब्दोच्चार, सादरीकरण आणि गाण्याची निवड या निकषांवर काही स्पर्धकांना थोडे जादा गुण मिळाले, काही स्पर्धकांना काही कमी गुण मिळाले असतील, परंतु एकंदर स्पर्धा पाहता सर्व स्पर्धकांचे सादरीकरण खूप छान झाले. या सर्व स्पर्धकांना मी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. ही स्पर्धा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आयोजित केली. खरं तर ऑनलाईन स्पर्धा घेण्यामागे खूपच कसरत त्यांची झाली असेल, परंतु त्यांनी उत्तम नियोजन आणि आयोजन करून या स्पर्धेला 4 चांद लावले. या सर्व आयोजकांचे आणि स्पर्धकांचे तसेच सर्व स्पर्धकांच्या पालकांचे मी अभिनंदन करतो आणि सर्वांना नमस्कार. धन्यवाद. मी सिद्धार्थ राजाराम कदम, राहणार मुंबई, मुळगाव, शिरवली, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने लिटिल चॅम्प 2020 ही गीत गायन स्पर्धा लहान मुलांसाठी घेण्यात आली. कोविडसारख्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जिथे राज्य, देश, जिल्हा आणि जग हे बंद आहे, अशा वेळी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. हा एक सुंदर उपक्रम इथे राबवण्यात आला. या सुंदर उपक्रमाचा, या स्पर्धेचा परीक्षक म्हणून मी एक भाग झालो, याबद्दल मला खूप आनंद आहे. विद्यार्थी म्हटला की तो कुठल्याही क्षेत्रातला असू देत, तो मग शालेय शिक्षणातला असू देत, नृत्यकलेतील असू देत किंवा गायनकलेतील असू देत, विद्यार्थी हा एखाद्या बॉलसारखा असतो. जसं बॉलला स्वतःची सुरुवातीला काही गती नसते, परंतु ज्यावेळी त्या बॉलला एक गती मिळते आणि त्या गती मिळाल्यानंतर तो स्वतःची गती घेत जातो, तशाच प्रकारे ही लहान मुलं जी आहेत ती प्रत्येक कलेमध्ये त्यांना कुठेतरी एक गती मिळावी आणि या गती देण्याचं काम दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने या माध्यमातून झालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ऑनलाईन गीत गायन स्पर्धेच्या परीक्षणाचं काम माझ्यावरती आणि माझे सहकारी आयुष्यमान पेंडुरकर सर, मकरंद कदम सर यांच्यावर सोपवण्यात आलं आणि आम्ही ते आनंदाने पार पाडलं. या स्पर्धेचं परीक्षण करताना जे ऑनलाईन व्हिडिओ आम्ही पाहिलेत ते व्हिडिओ पाहताना खूप आश्चर्य वाटलं की राज्यातील ग्रामीण भागातील मुलं उत्कृष्टपणे गात आहेत. त्यांना कुठलंही मार्गदर्शन नाही आहे. जर त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळालं तर त्याहीपेक्षा ते सुंदर गातील. या स्पर्धेमध्ये जे यशस्वी झालेले आहेत त्या स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे यशस्वी झालेले नाही आहेत, ज्यांनी भाग घेऊन त्यांचा कुठलाही क्रमांक आलेला नाही आहे, तर त्यांनी इथे नाराज होण्याची काही गरज नाही आहे. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते आणि या अनुभवातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या या गीत गायन स्पर्धेमध्ये भाग घेताना ज्या राहिल्या असतील त्या पूर्ण करून एक चांगलं मार्गदर्शन घेऊन, चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढील जी स्पर्धा होईल त्यामध्ये आपण हिरिरीने भाग घ्यावा आणि यशस्वी व्हावं, यासाठी मी त्यांनाही शुभेच्छा देतो.
आयोजकांनी मला या स्पर्धेचं परीक्षण करण्याची जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचे सन्माननीय अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य यांचं मी आभार मानतो. मीही या संस्थेचा एक सभासद आहे, याचाही मला आज या ठिकाणी अभिमान वाटत आहे. तर या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. भवतु सर्वमंगलम. सर्वप्रथम दर्पण प्रबोधिनी कणकवली सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 मधल्या सर्व स्पर्धकांचं विशेष कौतुक. कोविड-19च्या या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला दिला, या स्पर्धेचा परीक्षक म्हणून मी मकरंद कदम मुंबई काम पाहिलं. कणकवलीशी नाळ जोडलेली असल्यामुळे आणि दर्पण प्रबोधिनीशी इतक्या वर्षांचा ऋणानुबंध असल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक, अभिनंदन आणि आभार की ह्या स्पर्धेसाठी त्यांनी परीक्षक म्हणून माझी निवड केली. स्पर्धेचा अनुभव परीक्षण करताना फार सुंदर असा हा अनुभव होता. स्पर्धकांना त्यांच्या भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी असंच पुढे या स्पर्धेला जेव्हा जेव्हा आपल्याला ही स्पर्धा साथ घालील त्यावेळी असाच उत्तम प्रतिसाद या स्पर्धेला भविष्यातही मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजेजी कदम आपले मनोगत व्यक्त करतील. जय भीम. दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 या राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या फेसबुक पेजवर गेले 3 दिवस मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यासाठी सर्वप्रथम स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचं आणि आपला बहुमोल वेळ देऊन महाराष्ट्राच्या विविध भागातून ही स्पर्धा पाहणाऱ्या तमाम रसिकांचं मी संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मनापासून स्वागत करतो. मित्रो, खरं तर मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन हे समाज बदलाचं सूत्र आम्ही या सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून काही अंशी का होईना पण जपण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण वैचारिक प्रगल्भतेला निखळ मनोरंजनाची जोड मिळाल्याशिवाय तो विचार प्रभावी ठरत नाही. आंबेडकरी चळवळीच्या आजवरच्या इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन ज्या विचारवंतांनी, समाजधुरीणांनी वैचारिक क्रांतीची बीजं रोवण्याचा प्रयत्न केला, त्या विचार प्रवाहाला जनमानसापर्यंत खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भीमशाहिरांनी, गायक कलावंतांनी, जलसाकारांनी. एवढी प्रचंड ताकद या सांस्कृतिक चळवळीमध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात ही चळवळ अधिक बलशाही करायची असेल, अधिक बळकट करायची असेल तर आता नव्या पिढीला या काळावर स्वार व्हावंच लागेल. आणि याची सुरुवात खऱ्या अर्थानं आपल्याला शालेय वयापासून करायला हवी. कारण तेच उद्याच्या सांस्कृतिक भारताचे खरे निर्माते आहेत. आणि याच उद्देशानं आम्ही दर्पणच्या वतीनं हा सांस्कृतिक प्रपंच मांडण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रेरणास्थान स्मृतिशेष उत्तम पवार यांची हीच धारणा होती की आता आपल्यालाच व्हावं लागेल क्रांतीचा खरा नायक. आज आपल्यासमोर मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असताना त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक प्रबोधनाची ही चळवळ अधिक गतिमान करूया. मला खात्री आहे आपण सर्व सुजान रसिक, पालक, मार्गदर्शक या सांस्कृतिक चळवळीला निश्चितच हातभार लावाल आणि उद्याचे खरे भारताचे आणि उद्याच्या सांस्कृतिक भारताचे खरे निर्माते, उदयोन्मुख कलावंत, लिटिल चॅम्प्स यांना या सांस्कृतिक चळवळीमध्ये प्रेरणा देत राहाल, प्रोत्साहन देत राहाल आणि मार्गदर्शनही करत राहाल या अपेक्षांसह धन्यवाद.
आता ऐकूया दर्पण लिटिल चॅम्प्स विजेत्यांची उद्घोषणा. दर्पण लिटिल चॅम्प्स विजेत्यांची उद्घोषणा. दर्पण लिटिल चॅम्प 2020. दर्पण लिटिल चॅम्प 2020 या महाअंतिम स्पर्धेत माननीय A.Y. जाधव, जामसंडे देवगड यांनी खास छोट्या मुलांचं कौतुक केलंय. वयाने छोटी असूनही आपल्या उत्कृष्ट गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पृथ्वी विनोद तांबे, सोनवडे कुडाळ, स्वरा अनुराधा अनिरुद्ध आचरेकर, आचरा मालवण आणि संकल्प प्रदीप खवटेकर, ओसरगाव कणकवली यांच्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये आणि दर्पण सन्मान चिन्ह. दर्पण लिटिल चॅम्प उत्तेजनार्थ द्वितीय चित्तरंजन विठ्ठल तांबे स्मरणार्थ बाबूराव जनार्दन तांबे पुरस्कृत रुपये 1000 व दर्पण सन्मान चिन्ह. वैष्णवी दत्तप्रसाद सावंतवाडी. उत्तेजनार्थ प्रथम सुनंदा विठ्ठल तांबे स्मरणार्थ बाबूराव जनार्दन तांबे पुरस्कृत रुपये 1000 व दर्पण सन्मान चिन्ह. सलोनी महेश मेस्त्री, आचरा मालवण. दर्पण लिटिल चॅम्प 2020. तृतीय क्रमांक मानाजी शिवराम तांबे स्मरणार्थ सायली चित्तरंजन तांबे पुरस्कृत रुपये 2000 व दर्पण सन्मान चिन्ह. दर्पण लिटिल चॅम्प तृतीय क्रमांक विजेता सत्यम संदीप गजभिये, वरुड अमरावती. आता द्वितीय क्रमांक वीरा तांबे स्मरणार्थ राजदत्त विठ्ठल कदम पुरस्कृत रुपये 3000 व दर्पण सन्मान चिन्ह. दुसऱ्या क्रमांकाची विजेती सिद्धी संतोष कासारे, संगमेश्वर, रत्नागिरी. आणि आता दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 कोण ठरणार, महागायक की महागायिका? जनार्दन तांबे स्मरणार्थ सुधा मानाजी तांबे पुरस्कृत रुपये 4000 आणि दर्पण सन्मान चिन्ह. दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 महागायिका समृद्धी जनार्दन जाधव, वाशी, नवी मुंबई. समृद्धी जनार्दन जाधव, वाशी, नवी मुंबई. दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 ची महागायिका समृद्धी जनार्दन जाधव, समृद्धी जनार्दन जाधव. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया समृद्धी जाधवचं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.